आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत असे पालक पकोडे बनवणार आहोत। बघू शकता काय मस्त असे कुरकुरीत झालेले आहे। त्यासाठी मी इथे पालक घेतलेली आहे। बघू शकता पालकचे लहान लहान पानं घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे आता बेसन घेतलेली आहे। हा बेसन साधारणतः 1 वाटी बेसन आहे। त्याचबरोबर मी आता इथे हा तांदळाचं पीठ घेतलेली आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आता आपल्याला या बेसनमध्ये हा तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ओवा व जिरा टाकायचा आहे। बघू शकता ओवा व जिरा आपल्याला छान असं मरगडून टाकायचं आहे। त्यानंतर आता आपण इथे मीठ टाकूया। मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे। मी ते अर्धा चमच मीठ टाकत आहे लहान चमच्याने। आणि त्याचबरोबर अर्धा चमच्यापेक्षा कमी हळदी पावडर टाकत आहे आणि थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, म्हणजे अर्धा चमच टाकू शकता तुम्ही। यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आता पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करूया। एका वेळेस खूप सारा पाणी नका टाकू, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला। आपल्याला हा जाडसर बेटर ठेवायचा आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आणखीन आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, आणखीन छान असं परतून घेऊया। छान असं परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला हा बेटर तयार करायचा आहे। हा बेटर तयार झालेला आहे। तर चला आता आपण पकोडे बनवूया। तर त्यासाठी बघू शकता आपल्याला ही पालकची पाने घ्यायची आहेत। त्यामधला आपल्याला एक पालकचं पान घ्यायचं आहे आणि त्याला या बेसनमध्ये बुडवून घ्यायचं आहे। छान असं डीप करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने बेसन लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला गरम तेलामध्ये सोडायचं आहे। मी आधीच इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्ये। बघू शकता या प्रकारे आता आपल्याला इथे जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे सोडून घ्यायचे आहे तिथे पाने हे। बघू शकता छान असं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच याच्यामध्ये टाकायचे आहे। बघू शकता जेवढं येतं पकोडे हे ॲडजस्ट होणार तेवढे आपण टाकून घेऊया इथे। आणि त्यानंतर आता आपल्याला यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय झालेले आहेत। आणखीन यांना फ्राय होऊ द्यायचं आहे। बघू शकता आणखीन थोडा डार्क कलर होऊ द्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता आता हे छान असे फ्राय झालेले आहेत आणि कलर पण चेंज झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि आपले पालक पकोडे एकदम रेडी झालेले आहेत। बघू शकता याच प्रकारे आता आपण सर्व पालक पकोडे बनवून घेऊया। बघू शकता हा अखेरचा फेर मी काढून घेत आहे। बघू शकता काय छान असे क्रिस्पी दिसतात बघायला। हे आपण एका वाट्यामध्ये काढून घेऊया। बघू शकता सर्व पालक पकोडे आपले रेडी झालेले आहेत। काय मस्त कुरकुरीत झालेले आहेत। बघू शकता किती भारी दिसतात हे आणि बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत हे पालक पकोडे। खूपच टेस्टी लागतात हे पालक पकोडे आणि खूपच सोपी रेसिपी आहे आणि झटपट पण आहे। 5 मिनिटात तुम्ही पालक पकोडे बनवून तयार करू शकता। खूपच टेस्टी लागतात, एकदा तरी नक्की बनवून बघा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।